दिवसांपासून ई-पॉस मशीन बंद असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचं कामकाज ठप्प झालेलं आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ही मशीन चालू होण्याची वाट पाहत दिवसभर स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा अडकून राहावं लागतंय। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। आपण पाहूयात। गेल्या 8 दिवसापासून वर्ध्यामधील स्वस्त धान्य दुकानाचे कामकाज ठप्प पडलेले आहे। त्यामधील पॉज मशीन ह्या काम करत नसल्याकारणामुळे असंख्य ग्राहकांना आल्या पावली परत जावं लागत आहे। मी आता वर्ध्यातील एका स्वस्त धान्य दुकानात आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता कशा प्रकारे धान्याचा साठा जो आहे हा तसाच पडून आहे। ग्राहकांना त्याचा लाभ मिळत नाही कारण पॉज मशीन बंद काम करत नसल्याकारणामुळे हा सर्व खेळ चालू आहे। आता मी एका स्वस्त धान्य दुकानात असून आता ही एक पॉज मशीन याच्यामध्ये जर आपण प्रारंभ करावर क्लिक केलं तर फक्त या ठिकाणी हे सर्व थांबत आहे। त्याच्यामुळे याच्यासमोर ही मशीन जात नसल्या कारणामुळे हा सर्व प्रॉब्लेम क्रिएट होत आहे आणि याच्यामुळे असंख्य मजुरांना ग्राहकांना थोडासा त्रास होत आहे। आपल्यासोबत स्वस्त धान्य दुकानाचे दुकानदार आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। साहेब मला सांगा काय अडचण येत आहे तुम्हाला हे सर्व करताना? गेल्या 23 जुलैपासून ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं जे पॉस मशीनवर रेशनधारकाचा थंब घ्यावा लागतो तो थंब घेतला जात नाही आहे। त्यामुळं थंब घेतल्या जात नसल्यामुळं आम्ही त्यांना रेशन देऊ शकत नाही। हा प्रॉब्लेम म्हणजे गेल्या 7 दिवसापासून कंटिन्यू सुरू आहे। दररोज प्रत्येक रेशनधारक दुकानात येतात आणि आल्या पावली परत जातात। सध्या आता शेतीच्या कामाचे दिवस सुरू असल्याकारणाने त्यांना मोलमजुरी करावं लागते। मोलमजुरी पाडून त्यांना दुकानात यावं लागते। त्याचा त्यांना सुद्धा त्रास होत आहे आणि आम्हाला सुद्धा त्रास होत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या 7-8 दिवसापासून ई-पॉज मशीन जे आहे थंब मशीन हे काम करत नसल्याचे सांगत आहे आणि त्याच्यामुळं धान्याचा मोठा साठा या ठिकाणी तसाच थांबून आहे। मोलमजुरी करणाऱ्या लोकांना सुद्धा प्रचंड त्रास होत आहे कारण सकाळ प्रहरी सर्व लोक कामाला जातात परंतु आता स्वस्त धान्य दुकानात जाऊन वापस आल्या पावली परत यावं लागत असल्यामुळे त्याचा कामकाजाची वेळ पण निघून गेलेली असते, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे। या सर्व विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता जनतेकडून होत आहे। कॅमेरामॅन भूषणसह निलेश बंगाले, NTV मराठी, वर्धा।